नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड रेसिपी, जी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला एक नंबर अशी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। आता या पॅनमध्ये आपण दूध घालून घ्यायचं आहे। इथं मी फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे 1 लिटर। तर तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता। मी फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे। साखर ही तुम्ही कमी जास्त करू शकता। जास्त गोड हवे असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त घालू शकता साखर, पण ही परफेक्ट आहे 1 लिटर दुधासाठी। आता इथे दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। इकडे दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेऊया। तर मी इथं 2 चमचे मोठे चमचे भरून घेतलेले आहे कस्टर्ड पावडर। आता त्यामध्ये थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे। हे दूध नॉर्मल आहे, गरम नाही। आता यातील गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत। तर दुधामध्ये गाठी राहू द्यायच्या नाहीत। बघू शकता अशा पद्धतीने छान असं हे चमच्याने मिक्स करून यातील गुठळ्या पूर्णपणे आपण मोडून घेतलेल्या आहेत। आता हे दूध आपण साईडला ठेवून देऊया। तर इथे तुम्ही बघू शकता दुधालाही छान अशी उकळी आलेली आहे। आता हे दूध आपण 3 ते 4 मिनिटं छान उकळवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मध्ये मध्ये याला हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये जी आपण कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे आणि हे दूध छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कस्टर्ड पावडर घातल्यानंतर दूध सारखं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते तळाला चिकटणार नाही। तर आपल्याला फ्रूट कस्टर्ड बनवताना दूध अगोदरही 3-4 मिनिटं उकळून घ्यायचं आहे छान, आणि जेव्हा आपण कस्टर्ड पावडर यामध्ये घालतो त्यानंतरही आपल्याला 3-4 मिनिटं उकळवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता दूध छान असं घट्टसर झालेलं आहे। जास्तही घट्टसर नाही होऊ द्यायचं, थंड झाल्यानंतर अजून हे घट्ट होतं। तर या स्टेजला आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने याचा थिकनेस आलेला आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी। तर हे दूध पूर्णपणे थंड झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे दूध फ्रीजमध्ये 2 तास ठेवणार आहोत। तर आता एका बाउलमध्ये काढलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपण हे 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे। 2 तासानंतर मी फ्रीजमधून हे काढलेलं आहे। तर याचं क्रीमी टेक्स्चर बघू शकता तुम्ही, मस्त असं झालेलं आहे। आता या दुधामध्ये आपल्याला जे आवडतील ती फ्रूट्स यामध्ये घालायचे आहेत। तर इथं मी अर्धी ते पाऊण वाटी ग्रेप्स घेतलेले आहेत, द्राक्ष। त्यासोबतच इथं सफरचंदाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्यासोबतच मी यामध्ये केळी घातलेले आहे, 2 केळी, आणि यासोबतच मी डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये फळे ॲड करू शकता। तर आता इथं मी ही सर्व फळे या दुधामध्ये मिक्स करून घेते कस्टर्ड मिल्कमध्ये। तर आपण इथे बघू शकतो की किती मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, याचं चवीला खूपच मस्त लागतं। तर आता हे सर्व करून घेऊया। मुलांना स्कूलला सुट्ट्या असल्या की मम्मी लोकांची खूप दमछाक होते, कारण स्कूलमध्ये रेग्युलर ठरलेलं असतं पोळी भाजी वगैरे, पण सुट्ट्या असतील तर मुलांना पोळी भाजी नको असते आणि नवीन नवीन पदार्थ खायचे असतात घरी असल्यानंतर। तर अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।